नको बाबा. हे गाईज, जय सियाराम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल क्लिक्स बाय वेदिका. आणि आज आपण जात आहोत मामाच्या घरी, म्हणजे येस आपण गावी जात आहोत. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. आय होप तुम्हाला आवडेल, सो स्टे ट्यून. आता थोडा टाइम आहे गाईज पोचायला, म्हणजे एवढा पण नाही, अगदी थोड्याच वेळात आम्ही गावी असणार आहोत. सो आपल्यासोबत आहे ऋतुवा आणि मामी. मामा आलेला आहे गाईज, तर चला जाऊया आता. तर गाईज आता थोड्याच वेळात आम्ही मामाच्या घरी पोहोचणार आहोत. मी तर सुपर एक्साइटेड आहे माझ्या छोट्या लाडक्या मामाला भेटण्यासाठी आणि मामीला पण भेटण्यासाठी. तर भेटूया थोड्या वेळात. तर फायनली आम्ही मामाच्या घरी पोहोचलो आहोत. हाय अप्पा. हाय मामा. हाय मामी. हाय हिमांशू. हाय आई. सगळी आली ना तर सगळीच्या सगळी तळ्यात उतरा आणि तळा ना मग. हा हा. पहिल्यांदा आपण नाश्ता करून घेऊया. तर मामाने आणलेला आहे नाश्त्यासाठी ढोकला आणि समोसा. चटणी मला काय आवडत नाही, म्हणून मला सुकं सुकं खायला आवडेल. आणि हा ढोकळा समोसा बिकानेरचा आहे, तर मला तर खूप आवडतं. आता भेटूया नाश्ता केल्यावर. तर गाईज इथे छोटा मामा झोपलेला आहे, त्याच्या पाठीत थोडं दुखते म्हणून तो आराम करत आहे. आप्पा इथे बसलेले आहेत. ती चिल्ली पिल्ली गँग मोबाईलवर टाइमपास करत आहे. आणि मोठा मामा जरा स्टिचिंग करत आहे. जास्त फाटलाय का जाळ? हो फाटलाय, खूपच फाटलाय. मग होईल काय स्टिच करून? बघूया, आता जुना पण खूप झालाय, त्यामुळे प्रयत्न तर करायलाच लागतो. मग जाळ टाकणार आहोत की पट्टा टाकणार आहोत? दोन्ही पण. आई काय करते? आई पण स्टिचिंग करते. काम जोरदार चालू आहे. Each and every member of the family is busy in their own work. Net stitching, sleeping, some of them are resting, like that they are doing the activities. बघा गाईस कोण आलेली आहे इकडे. तर फायनली आपण गाईस तळ्यावर आता पोचलो आहोत. आणि हे जे मी घातलंय त्याला अख्खा म्हणतात. हे सुद्धा मच्छी पकडण्यासाठी याचा वापर केला जातो. मी तुम्हाला तळ्याचे थोडे सीन्स दाखवते की कसा दिसतोय तळा. मामा आलेला आहे. येस, लाडका मामा आलेला आहे टोपला घेऊन. ही आहे आमची पुश्तैनी बोट. अगदी आम्ही लहान होतो तेव्हा याच्यात आम्ही सफर करायचो, पण आत्ता नाही करत आम्ही. तर इथे आम्ही तळ्यावर आलो आहोत आणि मामा इथे मच्छी पकडण्याची तयारी करत आहे. पट्टा रुंद करत आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा. तर मी आता तुम्हाला दाखवते की तळ्यावर माझ्या आजीनी कशा कशाची लागवड केलेली आहे. शी 73 इयर्स ओल्ड, पण तरी पण ती खूप एनर्जेटिकली काम करत असते. म्हणजे तिने खूप सारे झाडं लावली आहेत, भाजी लावली आहे, सगळं घरचं बघते आणि फिशिंग पण बघते. मामा तुम्ही बघू शकता काय स्विमिंग करतोय की, आणि तो काहीतरी सेटिंग करतोय त्या जाळ्याची, जी काही मला माहिती नाही आहे, पण त्याची काहीतरी एक निंजा टेक्निक आहे जी तो करतोय. आता खालची खरू पहिली आलाय काहीतरी आहे. मच्छी बघ काय ते. जाऊ नकोस. ती एक खाऊ लागली.
घे टोपला आणलं टोपला तिकडे शिल्पाला कुठे टोपला हरकत नाही ताईला असली 2 असली तरी बस म्हणले सकाळी मिळलं असं ते ही नेला बघू शकता तुम्ही मच्छी आलेली आहे जाळात. अजून पाहिजे होता एक पाहिजे होता तो मोठा लिटलो होता काय नाही टोपलन ठेवला असता ना तोच परत यावा परत खाल्लं सगळं कटलं पाक आलं तरी एकटे हे ते बघा त्या दिवशी इटाकडे तो आलेले काय परिस्थिती आहे घाव्याव्यानं बसतात. तर ही तुम्ही बघू शकता ही वांग्यांची झाडं लावलेली आहेत आजीने. त्याच्यावर छोटी छोटी वांगी सुद्धा आलेली आहेत. हे बघा छोटे छोटे वांगे यायची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर ही सगळी मिरचीची झाडं लावलेली आहेत आजीने. आजी खरंच खूप हार्ड वर्किंग आहे. ती खूप काम करते गाईज, म्हणजे एवढं एक्स्ट्रीम लेवलला करते की आपण तर थकूनच जाऊ. हे बघा मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत या झाडाला. त्यानंतर हे चवळीची झाडं आहेत. ही वेल आलेली आहे चवळीची आणि त्याला चवळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा मोठी चवळी आलेली आहे. आणि चवळीच्या झाडाच्या अपोजिट घेवड्याची वेल आहे. घेवड्याच्या शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत याला. आणि ही मस्त टोमॅटोची झाडं लावलेली आहेत. याला सुद्धा छोटे छोटे टोमॅटो यायला लागलेले आहेत. हे बघा टोमॅटो लागलेला आहे. आणि मला टोमॅटोच्या पानांचा वास खूप आवडतो. खूप अगदी टोमॅटो सारखा येतो, खूप छान असा. इथे तुम्ही बघू शकता आईने, म्हणजे माझ्या मामाची आई, म्हणजे तिला आम्ही आजी बोलत नाही, तिला आम्ही आईच बोलतो. आईने इथे तोंडल्यांची सुद्धा लागवड केलेली आहे. हा दुधीचा ताना आहे गाईज. आणि इथे दुधी सुद्धा लागलेले आहेत छोटे छोटे. उन्हामुळे ते व्यवस्थित दिसून येत नाही. आणि मच्छर चावला तर कसला मासा होता. नाव काय किती मोठे ते ब्लू मला पण यायचं आहे. प्लीज 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 प्लीज. पकडण्यात आदलेलं नाळ. हाय कर. हाय हा असा नाही, हा असा हाय कर. हाय हॅलो काई. हॅलो गाईज. ए हिमांशू चला चला उतरा चला. आता दुसऱ्या त्यात आपल्याला पट्टा घालायचा आहे, त्यामुळे आता आपल्याला वेळ नाहीये. संध्याकाळी परत एकदा राऊंड मारू. तिकीट संपलेलं आहे. पीक पण संपलाय आणि एनर्जी पण संपली. मग पाक टाकत आहे. मामा तू रेडी आहेस? रेडी आहे. 1 2 साडे माडे 3. हा तळ्यात मामाने पाक टाकलेला आहे, जो मगाशी आपण स्टिच करताना बघितला आहे तो. तर हे खूप हळूहळू खेचावं लागतं, कारण का जर खूप घाई केली तर ऑब्व्हियसली मच्छी जाणार. अति घाई केली तर हे एकदम हळूहळू खेचायचं आहे आणि त्याच्यात आता मच्छी येणार आहे. तर बघूया मामाने काय मच्छी काढलेली आहे. थांब तिकडे देऊ नको. एक पाक टाका हा मामाचा पाक फुकट नाही गेलाय, काहीतरी आलेली आहे मच्छी. हा कटला आलाय, कटले आले. एक नाही 2 3 आलेले आहेत. काय आण. तर हा मामा दुसरा पाक टाकत आहे. पहिला पाक पण चांगला गेलेला आहे. आता दुसऱ्या पाकात मामा देखते है क्या रंग लाता है.
पाक तर एकदम भारी सुपरफास्ट पडलेला आहे. आता हां, हे सांगायचं मी तुम्हाला विसरले, काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना नसेल माहिती, की हा जो स्टिच केलेला म्हणजे नेट आहे त्याला पाग असं म्हणतात. हा मच्छी पकडण्यासाठी उपयोगी होतो. याच्यात सगळी मच्छी अडकून येते. पण या पागात मच्छी पकडण्याची पण एक कला आहे मित्रांनो. तो एकदम प्रॉपर पडला पाहिजे, गोलच्या गोल, तर आपल्याला काहीतरी फायदा आहे, काहीतरी म्हणजे होप्स आहेत की मच्छी येऊ शकते. आता बघूया काय मच्छी आली आहे. ठीक आहे, हा पण पाक काय फेल नाही गेलेला आहे. 2 आलेले आहेत कटले. मला कटलाच माहिती आहे, फक्त कटले आलेले आहेत 2 छोटे छोटे. वाटत नाही की मामा हे घेईल, त्यांना जीवनदान देईल असंच मला वाटतंय. चला, काळ आला होता या कटल्यांचा, पण वेळ आली नव्हती म्हणून त्यांना जन्म भेटलेला आहे पुन्हा. पूर्ण घरात जो सगळ्यात फेवरेट पर्सन आहे तो म्हणजे माझी आजी, म्हणजेच माझ्या मम्मीची मम्मी इक्वल्स टू नानी. सगळ्यात फेवरेट पर्सन. शी इज 73 इयर्स ओल्ड, पण तरी पण ही खूप काम करते. आजी सगळ्यांना हाय बोल. हाय. पागल है पापा, पापा तो क्यों नहीं मछली पकड़ते और मछली अब पकड़ रहे हैं पागल करके. पाणी लागलं. एवढं मछली चावल. राहू बाबू. करा काय करता. मी एकटा गेला तो. बाय, मी इकडेच पोहते. पोहायला शिकायला मस्त. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथे संपला आहे. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.